देवाच्या प्रिय लोकांनो, जन्मल्या दिवसापासून ते पार मरेपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही गरजा असतात. बाळ जसं जन्माला येतं लगेच त्याचं ते आवाज चालू होतं, लगेच आपल्याला कळतं की याला आता काहीतरी गरज आहे आणि मग त्याला दूध दिलं जातं आणि मग त्या बाळाची म्हणजे माणसाच्या जन्मापासून ना भरपूर गरजा असतात आणि प्रत्येकाच्या गरजा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात आणि लेकरांच्या गरजा वेगळ्या आहेत, वयस्कर लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत, तरुणांच्या वेगळ्या आहेत, पुरुषांच्या वेगळ्या गरजा आहेत, स्त्रियांच्या वेगळ्या गरजा आहेत, देशांच्या वेगळ्या गरजा आहेत. जे आपल्या देशात लागतं ते कदाचित दुसऱ्या देशात लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी पुण्याची वेगळी गरज असेल, मुंबईची वेगळी गरज असेल, एखादा दुष्काळी भाग आहे तिथली गरज वेगळी असेल, जिथं भरपूर पाऊस पडतो तिथली गरज वेगळी असेल. तर गरजा भरपूर आहेत, सगळ्यांना गरजा आहेत, गरजा भरपूर आहेत, परंतु त्या गरजा प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितींमध्ये ज्यावेळेस माणूस आपल्या गरजांमध्ये किंवा त्या आपल्या अडचणींमध्ये ज्यावेळेस सापडतो त्यावेळेस बऱ्याच वेळानं त्याच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत किंवा म्हणजे जे त्याला हवंय ते प्राप्त होत नसतं. मनुष्य परिश्रम करतो, कष्ट करतो, परंतु प्रत्येकच गोष्ट काही कष्टाने प्राप्त होत नाही, प्रत्येकच गोष्ट. आणि बऱ्याचदा असं निराश असं जीवन बरेच लोक जगतात. मग बऱ्याच गोष्टी कष्टाने प्राप्त होतात, सगळ्याच होत नाहीत मी असं म्हटलं. आणि मग बऱ्याच गोष्टी अशा असतात की परिश्रम करून मिळत नाहीत किंवा प्रयत्न करून मिळत नाहीत. मग त्यासाठी आम्हाला आमच्या देवाकडे आमचं लक्ष लावणं फार गरजेचं आहे. कारण की आमचा प्रभूच आहे, आमचा येशू आहे, आमचा दैवी परमेश्वर आहे, देवबाप आहे. तो आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा देव आहे. आमेन. तर एक वचन आपण वाचूया. लूक याचा 12वा अध्याय 29 आणि 30 दोन वचनही वाचूया. चला. तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका, अथवा मनात अस्वस्थ राहू नका, कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड करतात. जगातले जे लोक आहेत ते काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, काय प्राप्त करावं यासाठी संपूर्ण जग धडपडत आहे. पण परमेश्वर सांगत आहे तू धडपड करू नको, तू उगाचच जीवाचा आटापिटा करू नको, तू अस्वस्थ होऊ नको. तुझ्या गरजा पुष्कळ जरी असल्या तरी बायबल काय सांगतं, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. देवाला माहीत आहे की आज तुम्हाला कशाची गरज आहे. देवाला माहीत आहे की उद्या तुम्हाला कशाची गरज आहे. देवाला ठाऊक आहे येत्या वर्षांमध्ये तुम्हाला काय पाहिजे. जर तुमच्या देवाला तुमची गरज माहिती आहे, जर तुमच्या देवाला तुम्हाला कुठल्या गोष्टी पुरवायच्यात माहिती आहे, तर आमचा सगळा उपद्व्याप व्यर्थ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे परमेश्वराच्या योजनेत आहे ते मिळवण्यासाठी जगातले लोक कदाचित खटपट करत असतील, पण तो त्याच्या लोकांना लागेल ते झोपेतही पुरवतो. आता काही लोक म्हणतील मनात, मग आम्ही झोपू का? तसं नाही. म्हणजे तुम्हाला ठाऊक नसताना देखील परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे, तुम्हाला तो आशीर्वादित करणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या सर्व गरजा, आमच्या इच्छा अपेक्षा ह्या पूर्ण करणारा आमचा स्वर्गीय बाप आहे. मग आमच्या गरजा किती परमेश्वर पूर्ण करील? आम्ही देवाकडे मागत असताना, देवाकडे याचना करीत असताना बऱ्याच वेळा आम्ही कॉम्प्रोमाइजची प्रार्थना करतो. कॉम्प्रोमाइजची प्रार्थना म्हणजे काय की हे परमेश्वरा, या 2025 सालामध्ये मला पुणे शहरात 1 BHK दे, एक असं घर दे, कमीत कमी त्याला एक बेडरूम असेल, एक हॉल असेल, एक किचन असेल. आणि मग सप्टेंबर ऑक्टोबर आला, वर्ष संपत आलं, घर नाही मिळत आहे, मग प्रार्थना चेंज होते आणि प्रभू एक 1 RK तरी दे. आणि डिसेंबर आला तर मग प्रार्थना होते की देवा भाड्याचं तरी एखादं घर मिळू दे, साधं सुद्धा. आणि मग काहीच नाही मिळालं तर मग परत अजून काहीतरी वेगळ्या प्रार्थना, कॉम्प्रोमाइजची प्रार्थना. पण धन्य आहेत ते लोक
ज्यांच्या प्रार्थना बदलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे माझा देव बदलत नाही, मी जे मागतो ते पूर्ण करणारा माझा देव आहे. मग ही गोष्ट फक्त घराबद्दल नाही, तुमच्या प्रत्येक गरजांबद्दल ज्यावेळेस तुम्ही प्रभू पुढे हात पसरता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देवाला मागता, त्याची योग्यता तुम्हाला समजली पाहिजे. जी योग्यता जगाकडे नाही, ती योग्यता तुमच्या देवाकडे आहे. तुम्ही जेही मागाल, मी काय म्हटलं, काहीही असो, काही असो, म्हणजे तुम्ही घरदार, पैसा, नोकरी, लग्न, लेकरं, काहीही मागा, पण तो तेवढंच म्हणत नाही. तो म्हणतो तू माग म्हणजे मी तुला राष्ट्ररत्न दाखल. एवढा मोठा देव आहे आपला, त्याला गरजा माहिती आहेत आणि तो आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. कशा पूर्ण करील त्याचं एक सिक्रेट आहे. देवा दे 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 म्हणणारे खूप आहेत, पण देव देत नाही. एक किल्ली आहे, त्याच्यात रहस्य आहे. ते रहस्य तुम्हाला कळालं, तुम्ही काही मागा, तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि ते रहस्य बायबलमध्ये दिलं. देवाकडं तुम्हाला देण्यासाठी खूप गोष्टी आहेत. तुम्ही पण देवाकडं मागतायत, पण सगळ्यांना प्राप्त होत नाही. मग प्राप्त कुणाला होतील, बायबलमध्ये लिहिलं. ऐका कशाने प्राप्त होतील. फिलिपी 4:17, 18 आणि 19. फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्सेस 17, 18 and 19. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे मला पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. म्हणजे संत पौल कारागृहात आहे, जेलमध्ये आहे, आणि एपफ्रदिताच्या हाती या फिलिपीच्या मंडळीने त्याच्यासाठी जी भेट पाठवली, त्यानं तो म्हणतो की मी संतुष्ट आहे, देवाने मला भरपूर दिलंय, मला तुमच्याकडून काय अपेक्षा नाहीये, मंडळीला मी भार देत नाहीये. पण पुढं तो काय सांगतो ऐका, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुलवेल. आमेन. किती सुंदर वचन आहे, किती सुंदर. कुणाच्या ठाई? ख्रिस्त येशूच्या ठाई. याचा अर्थ पुत्राच्या नावात जेही तुम्ही मागाल ते सर्व काही पिता तुम्हाला देणार आहे. येशूच्या नावात जेही तुम्ही मागाल त्या तुमच्या मागण्या स्वर्गातून मान्य करण्यात येतील. आणि मग तुम्हाला परमेश्वर एक साक्ष तुमच्या जीवनात तयार करेल, तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देईल, तुमच्या जीवनात उणीव नसणार आहे. पौल जेलमध्ये आहे, पण पौल संतुष्ट आहे, आनंद करत आहे त्या वाईट परिस्थितीमध्ये, कारण त्याला कळालंय की खरी संपत्ती येशू मला प्राप्त झालेला आहे. आता मला जगातल्या काही गोष्टींची अपेक्षा राहिलेली नाही. संत पौल पूर्णपणे देवावर विश्वास ठेवतो आणि तो सांगत आहे मंडळीला, ख्रिस्त येशूच्या ठाई तुमची गरज परमेश्वर त्याच्या गौरवाच्या द्वारे पूर्ण करणार आहे. तर देव आमच्या गरजा येशूच्या नावात पूर्ण करतो. बऱ्याचदा मानवाला कळत नाही काय मागावं. एका भावाने मागे प्रार्थना केली, म्हणजे बरेच वर्ष झाले, देवा मला हेलिकॉप्टर दे, देवा मला आजच दे. मी त्याला विचारलं, तुझ्या काही घरात पंखा नाहीये का हवा घ्यायला, तुला हेलिकॉप्टर? मी असं म्हणत नाही, म्हणजे तुमचा विश्वासाचं खच्चीकरण नाही करत आहे की मोठ्या गोष्टी देवाकडे मागू नका, पण ते मागा की जे तुम्हाला देवाच्या राज्यासाठी उपयोगाचं आहे. अशा गोष्टी मागा की ज्या गोष्टी खरंच तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं प्रबळ करणार आहेत. अशा गोष्टी मागू नका की ज्या मिळाल्याने तुम्ही देवापासून लांब जाणार आहेत. अशा गोष्टी मागू नका की ज्याद्वारे तुमचं पतन होईल. त्याच गोष्टी मागा ज्या गोष्टींच्या द्वारे देवाचा गौरव होईल. राहायला घर नाही आणि हेलिकॉप्टर, बरं दिसल का? कुठं राहतो, घर नाहीये पण माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे, बरं दिसल का ते? तर ना, आम्ही काय मागतो हे आम्हाला बऱ्याच वेळा कळत नाही. कितीतरी वेळा चुकीच्या प्रार्थना केल्या जातात. हे देवा, त्याचा हात मोड, पाय मोड.
त्यांनी माझ्या पेपरवर सही नाही केली, मग आता तुझ्या प्रार्थनेने त्याचा हात मोडल्यावर तो सही कशी करेल? कधी कधी मनुष्य जसं काय देवदूतांना सुपारी देतो त्याची वाट लाव. कधी कधी असं वाटतं की या प्रार्थनेमध्ये चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे कधीतरी समजत नाही आपल्याला आपण काय मागावं. ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टीसाठी प्रार्थना करण्यात काही लोकांचे आयुष्य निघून जातात. जी गोष्ट देव बापाने तुमच्यासाठी ठेवलेलीच नाही त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात काही लोकांचे आयुष्य निघून जातात आणि हे देवा तुम्हाला दिलंच नाही. कधी कधी असं असतं की तुम्ही जे मागताय त्याच्यापेक्षा देवाची योजना फार मोठी आणि वेगळी असते. मग मागत असताना देवाला विचारलं पाहिजे की प्रभू माझ्यासाठी तुझ्याकडे काय? देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देतो की तुम्ही कशासाठी प्रार्थना करावी, आणि तो आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी करणारा ठरतो. आणि त्यातून आपल्याला कळतं की आपण ह्या गोष्टीसाठी देवाकडे याचना केली पाहिजे. कधी मी असं सेवेवरून कधी घरी उशिरा गेलो, 2 लहान मुली आहेत मला, 12 वर्षाची आणि 8 वर्षाची. छोटी थोडीशी आगाव आहे, असतात धाकटे. इथं कोणी धाकटे असतील तर वाईट वाटून घेऊ नका, मी पण माझ्या घरात धाकटाच आहे. तर कधी आपल्याला वाटलं की आपण मुलांसाठी लेकरांसाठी ही गोष्ट घेऊन जावी, आपल्या खिशात आहे, आणि घरी गेल्यावर तुमचं लेकरू एक्झॅक्ट तीच गोष्ट मागतं आणि तुम्ही काढून देता, तुम्हाला किती बरं वाटतं? अगदी तसंच पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रकट करतो की तुमच्यासाठी देवाची काय योजना आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यासाठी प्रार्थना करू लागता, तीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे मागता की जी देवाने तुमच्यासाठी ठेवली आहे, ते देण्यात परमेश्वरालाही आनंद आहे आणि त्याच्यात आपलं पण हित आहे. आमेन. एक दिवस असा आला, इस्रायलाच्या विरुद्ध एक बलाढ्य पुरुष, जायंट, धिप्पाड पुरुष, पलिष्ठांचा लीडर, पलिष्ठांना घेऊन इस्रायलाच्या विरुद्ध चालून आला. 40 दिवस तो येऊन सगळ्यांसमोर धाक दाखवायचा. इस्रायलाच्या देवालाही तो शिव्याशाप द्यायचा, राजाला पण चॅलेंज करायचा आणि इस्रायल लोकांना पण चॅलेंज करायचा. आणि तो अशा गोष्टी बोलायचा की सगळ्यांच्या मनाचा थरकाप व्हायचा. सगळ्या इस्रायल लोकांच्या मनाचा थरकाप झाला, सगळ्या सेनेच्या मनाचा थरकाप झाला. जो त्यांचा राजा शाऊल होता त्याच्या पण मनाचा थरकाप झाला. पण तिथं एक लहान तरुण मुलगा होता की ज्याचं नाव होतं दावीद. त्याला भीती वाटली नाही, त्याला भय वाटलं नाही, त्याच्याकडे धाडस होतं, कारण त्याच्यावरती देवाची कृपा होती. ऐकताय तुम्ही चर्च? तो दावीद त्या गल्ल्याताशी लढायला तयार झाला. गल्ल्याताशी लढायला तयार झाला. बातमी राजापर्यंत आली आणि राजा समोर तो दावीद उभा आहे आणि त्याला कळालंय की हा एवढासा मुलगा तयार आहे गल्ल्याताशी झुंज द्यायला. आणि मग त्यांच्यात वार्तालाप होतो आणि मग ते काय बोलतात ऐका. 1 शमूएल 17:33-40, 1 सॅम्युएल चॅप्टर 17:33-40. शाऊल दावीदाला म्हणाला, या पलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. तू लहान आहेस आणि तो मोठा योद्धा आहे. दोघांतली तफावत त्याने दाखवली. तो दावीदाला कमजोर दाखवत आहे शाऊल. पुढे ऐका. दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्यांचा पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची आयळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंदी पलिष्ठी या दोहोपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.
दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो. शाऊलाने आपला पेहराव दाविदाला लेववला. इथंच मोठी चूक झाली. शाऊलाने आपला पेहराव दाविदाला लेववला. तो दिवस असा आहे ना प्रियांनो, की त्या दिवशी एक निश्चित झालं की हा शाऊल त्याच्या राज्यपदावर काही टिकणार नाही. कारण की जे काम, जो पेहराव देवाने शाऊलाला दिलाय, तो पेहराव घालून त्याने ते काम करायला पाहिजे होतं. त्याने जाऊन गल्ल्यात अशी लढायला पाहिजे होतं. त्याने देवावरती विश्वास दाखवायला पाहिजे होता. परंतु आपला पेहराव त्याने दावीद बाळाला देऊन टाकला, एवढ्याशा लेकराला देऊन टाकला. आणि पुढं बायबल काय सांगतं पहा, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. दाविदाच्या डोक्यामध्ये पितळी टोप घातला, अंगामध्ये काय दिलं, चिलखत दिले. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला. आता जे त्याला सगळा पेहराव दिलाय, टोप दिलाय, चिलखत दिलाय आणि तलवार दिली, हा सगळा पेहराव ज्यावेळेस दाविदाने घालून त्याने चालून पाहण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शाऊलाला म्हणाला, हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्यांचा सराव नाही. म्हणून दाविदाने ते उतरून ठेवले. शाऊलाने दिलेला पेहराव योद्धासाठी उत्तम पेहराव होता. शाऊलाने दिलेलं चिलखत दाविदाचं रक्षण करणारा होता. शाऊलाने दिलेली तलवार त्या गल्ल्याताचं शिरच्छेद करण्यासाठी अगदी योग्य तलवार होती. तो एक राजा आहे, लढवय्या आहे, तो शाऊल जाणकार आहे. आणि या तरुण लेकराला युद्धात उभं राहायचंय, तर त्याला आता चिलखताची गरज आहे. त्याच्या मस्तकाच्या रक्षणासाठी त्याला पितळी टोपाची गरज आहे. त्याला गरज आहे माझ्या तलवारीची. आणि त्या राजाने ज्या वेळेस दाविदाला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, दाविदाने त्या सगळ्या गोष्टी घातल्या आणि दाविदाला पुढं चालता येईना. त्याला वाटलं ओझानेच इथं जातोय की काय, याचा मला सराव नाही. बायबल सांगतं, दाविदाने शाऊलाने दिलेला पोशाख, त्याचं चिलखत, त्याची तलवार, त्याचा टोप मस्तकात घालण्याचा त्याने तिथंच काढून ठेवला. आणि मग पुढं दावीद ओहळामध्ये जातो, 5 गुडगुडीत गोटे, हातात काठी आणि त्याची गोफण घेऊन गल्ल्यात पुढे येऊन उभा राहतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? दाविदाचा भरोसा चिलखतावर नाहीये. दाविदाचा भरोसा त्या पितळी टोपावर नाहीये आणि त्या तलवारीवर नाहीये. दाविदाचा भरोसा त्याच्या परमेश्वरावरती आहे. दाविदाचा विश्वास आहे, माझे शस्त्र कसेही असोत, माझा देव चांगला आहे, माझा देव लढणार आहे, माझा परमेश्वर माझ्या बाजूने आहे. दाविदाला खात्री आहे की जर परमेश्वर माझ्या बाजूने आहे तर मला या गोष्टींचा सराव नाही, त्याची मला गरज नाही. बऱ्याच वेळा आम्ही विचार करतो की राजाने सांगितलंय घातलं पाहिजे, मान नाही मोडायचं. एवढ्या मोठ्या राजाने सांगितलंय, ऐकावं तर लागलच. मग इकडं ओझ्याने मेलो तरी चालेल, पण राजाने सांगितलंय. या बंधनातून आज बाहेर या. माणसांना खुश करण्याच्या सवयींमधून आज बाहेर या. माणसं नाराज झाले तरी चालतील, पण तुमचा देव तुमच्यावर संतुष्ट असला पाहिजे. देवाच्या मनाला आनंद झाला पाहिजे. राजाला काही वाटो, ते चिलखत मी काढलं म्हणून तो राजा नाराज झाला तरी चालेल, पण माझ्यासाठी देवाची काय योजना आहे? चिलखत आणि ती तलवार कदाचित शाऊलासाठी योजना असेल, पण दाविदासाठी ती गोफण पुरेशी आहे. हालेलुया. कोणी काही करतं म्हणून काही करायला जाऊ नका. ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही ती गोष्ट काढूनच फेकून द्या. ऐकता तुम्ही? ज्या गोष्टीची गरज नाही
जे ओझं घेऊन चाललेले आहात, मनात कदाचित एखाद्या विषयी राग असेल, एक फोन करायचा फक्त, मी तुला माफी मागतो, मला माफ कर. तुमची चूक नसताना माफ करून टाका, माफी मागून टाका. डोक्यावरचं ओझं निघून जाईल. वर्षानुवर्ष भाऊ भावांशी बोलत नाही, बहिणी बहिणींशी बोलत नाही, परिवारात नातेसंबंध बिघडलेले असतात, ओझं घेऊन चालतात. आणि त्या ओझ्यामुळे ना, जे लोक ओझ्यात आहेत त्यांना खूप आजार होतात, खूप आजार होतात. का? कारण की ते नेहमी डिप्रेशनमध्ये आणि तणावामध्ये राहतात. माझं ह्याच्याबरोबर नीट नाही. प्रभू भोजनाच्या दिवशी पुढे येताना मनात टोचत असतं की मी भांडून आलोय, मी शिव्या देऊन आलोय, मी चुकीचं वागून आलोय. आज ते सगळे शौलाची चिलखतं फेकून द्या प्रियांनो. आज प्रभूला विचारा की मला तुझ्या योजनेने लढायचंय. तुझी इच्छा काय आहे माझ्यासाठी, मला त्या रीतीनं लढायचंय प्रभू. गल्ल्यात पूर्ण तयार होऊन आला होता, शस्त्रवाहक आहे त्याच्याबरोबर, शस्त्राचा भांडार घेऊन आलाय. दावीद त्याला म्हणतो, तू भाला आणि बर्ची घेऊन आलास का? मी माझ्या परमेश्वराचं नाव घेऊन तुझ्याकडे आलो आहे. बस पुरेसं आहे आम्हाला. कुणाचाही दिखावा बघून घाबरून जाऊ नका, कारण की जो तुमच्या पक्षाचा आहे तो परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. जो तुमच्या बाजूने उभा आहे तो देव सामर्थ्यवान आहे. तो कधीच तुम्हाला पडू देणार नाही, तो कधीच तुम्हाला हरू देणार नाही. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्या परात्पर देवाला आपला भाव विश्व बनवलेला आहे, ज्यांनी ज्यांनी त्या परात्पर देवावरती आपला भरोसा टाकलेला आहे, परमेश्वराने त्यांची मान कधीच खाली जाऊ दिली नाही. जे प्रभूचे आहेत ते कधीच हरू शकत नाहीत प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला विजयी करणार आहे. जे तुमच्यासाठी नाही, गरजा खूप आहेत. दाविदाची गरज त्याची गोफण आणि ते 5 गुळगुळीत गोट आहेत. त्याची गरज ती आहे. त्याची गरज ती चिलखत आणि तलवार नाहीये. ज्या गोष्टी नको आहेत, ज्याच्याने जीवन जड झालंय, त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. येशू ख्रिस्त येईल मेघावरती आरूढ होऊन. आमेन, आमेन. ज्या लोकांनी मनात ओझे ठेवलेत ना, जड मनाने, जड अंतकरणाने जीवन जगतायत, राग ठेवून, टेन्शन्स ठेवून असंच चाललंय, चालू द्या. खाट 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 माफी मागायची, सोडून द्यायचं, विषय संपून टाकायचा. दादा चुकलं माझं, तुला तिकडं रागात राहायचं तर रान, तिकडं मर, मला घेणं नाही, सॉरी टू से. पण मला आज मोकळं व्हायचंय. आजपासून माझ्या डोक्यावर मी टेन्शन ठेवणार नाही. सुनबाई, वयाने खूप लहान आहेस, पण मी तुझी माफी मागते. निखाऱ्यांची रास मस्तकावरती होईल त्यांनी. क्षमा करणं, एखादं व्यसन असेल, नको त्या गोष्टी असतील, ज्या गोष्टी आम्हाला नको आहेत त्या आम्हाला आज काढणं गरजेचं आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की जर ते शौलाचं चिलखतन ते घेऊन गेला असताना दावीद, त्याच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तिथं त्याला परत द्यायला रिटर्न यावं लागलं असतं, चक्कर झाली असते. तिथंच त्याने ठरवलं, हे नकोय मला, हे नकोय. कधी तुमच्यावरती कोणी ओझं टाकायचा प्रयत्न केला, तुम्हाला कळालं पाहिजे ओझं मला नकोय. जे चिलखत झेपत नाही ना, ते आज नंतर घालायचं नाही. जे चिलखत झेपत नाही ते आज नंतर घालायचं नाही. घातला असेल तर आज इथं चर्चमध्येच काढून टाका. आम्हाला नको शौलाची चिलखत, नाही पाहिजे आम्हाला. आमचा देव जे सांगेल ते आम्ही घेऊ. गरजा पुष्कळ आहेत, पण काय घ्यायचं ते आम्हाला कळालं पाहिजे. काही केर कचरा घ्यायचा नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? शौलाची चिलखत नकोय. आमच्या गरजेप्रमाणे आम्हाला पेलवेल याच रीतीनं आम्ही चालणार. येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांची सुरुवात. काय गावाचं नाव? त्या काना गावचं लग्न.
येशूला आणि त्याच्या शिष्यांना लग्नाचं आमंत्रण होतं. योहानाच्या 2ऱ्या अध्यायात सुंदर रीतीने सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत 1 ते 10 वचनात. तर आता तिथे लग्नात येशू ख्रिस्त आलाय. सगळ्या गोष्टी अगदी छान चाललेल्या आहेत, मस्त लग्नाचे कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टी छान चालल्या, जेवण चालले, सगळं अगदी सुंदर आहे. एक क्षण आला की द्राक्षरस संपला. द्राक्षरस सगळ्यांनी म्हणा संपला. आता लग्नात एखादी गोष्ट संपली की जो आलेला क्राऊड आहे ना तो एकदम कासावीस होतो. मी खाल्लं नाही संपलं कसं काय, अद्याप काय एनवलपच देऊन बसलोय. संपला, द्राक्षरस संपला. सिच्युएशन लक्षात घ्या, द्राक्षरस संपला. आपल्याकडं लग्न 3 दिवसात खलास होतात. हळद वगैरे लावतात, काय अजून सेलिब्रेशन आहे ते, 3ऱ्या दिवशी लग्न संपलं. 3 दिवसात आपल्या इंडियन कल्चर प्रमाणे करतात लोक या पद्धतीने. तो काळ 30 दिवस लग्न चालायचे, 1 महिना लग्न विधी, आणि त्याच्यात मध्येच द्राक्षरस संपतो. आता द्राक्षरस संपल्याच्या नंतर येशूची आई मरिया येशूकडे आली आणि तिने येशूला सांगितलं द्राक्षरस संपलाय. तुम्हाला ते माहिती वार्तालाप काय म्हटलं येशू ख्रिस्त, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध. ॲक्च्युली येशू 100% देव आहे, येशू 100% मनुष्य आहे. लक्षात ठेवा, मरियाचा तो अपमान करत नाही. काही लोकांना खूप असं विकोपाला जाऊन काहीतरी संदेशात बोलून जातात, पण ते तसं नाही आहे. ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध म्हणजे त्या लग्नात चमत्कार करावा हे मरियेने नको सांगायला, देवबाप सांगणार की असं असं कर. कुठलाही चमत्कार माणसाच्या सांगण्यावरून होत नाही की येशू तू चमत्कार. हेरोदाने सांगितलं कर, केला. हेरोदाची अपेक्षा होती येशूकडून चमत्कार पाहावी, काहीतरी त्याने केलेल्या गोष्टी पाहाव्यात. येशूने चमत्कार केला का नाही. सैतानाने सांगितलं धोंड्याच्या भाकरी कर, येशूने केल्या. असं नाही करत परमेश्वर, त्याच्यावर जबरदस्ती करून मी देवा 40 दिवस केले तर आता करच, तुला करावंच लागेल. नाही, तसं नाही येते. प्रभू लीनतेने मी येतोय तुझ्याकडं आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी उपासात आहे, देवाला बर्डन करण्यासाठी नाही. कळते का तुम्हाला. बरं, तर ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो या ठिकाणी आपण पाहतो की येशूला सांगण्यात आलं आणि त्यानंतर मरियेने चाकरांना जाऊन सांगितलं. 5व्या वचनात योहान 2:5 मध्ये त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी किती भरले? अर्धे 80%. भरा म्हटलं की काठोकाठ भरले. आता काठोकाठ भरण्याची एक गंमत आहे. जेव्हा काठोकाठ तुम्ही भरता, घ्यायला गेलं की ओसंडून वाहणार, फिक्स आहे. पूर्ण त्याची जी कॅपॅसिटी रांजणाची ती 100% त्यांनी फील करून टाकली, काठोकाठ भरली. प्रभूला धन्यवाद. एक छोटीशी गोष्ट ह्या शास्त्र भागात आपल्याला लक्षात आली पाहिजे की जी त्या ठिकाणी घटना आहे किंवा जे घडलंय, द्राक्षरस संपलाय. द्राक्षरसाचे पण बुधले तिथं होते, ते पण रिकामे झाले होते. आणि त्याच घरातले पाण्याचे जे दगडी रांजण आहेत ते पण रिकामी झाले होते. द्राक्षरस संपलाय म्हणजे द्राक्षरसाचे जे पात्र होते ते पण रिकामे आहेत आणि पाण्याचे पात्र पण रिकामे आहेत. दोन्ही रिकामे आहेत. येशू ख्रिस्ताने जुने त्या द्राक्षरसाचे पात्र वापरले नाहीत. कुठे गेले तुमचे ते द्राक्षाचे बुधले द्राक्षरसाचे, चला पाण्याने भरा? नाही. यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीने जे तिथं दारात, तिथं मनुष्य जो कोणी येईल त्याला शुद्ध होण्यासाठी जे पाणी ठेवलं जायचं, त्या पाण्याचे 6 दगडी रांजण तिथं होते. आणि ते येशूने सांगितलं की रांजण पाण्याने भरा.
बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मागे. दगडी रांजणांनी कधीच द्राक्षरस पाहिला नव्हता. ऐकताय तुम्ही विचार? दगडी रांजण विचार करतायत की आमची लायकी फक्त पाण्यापुरतीच आहे, आमची योग्यता इतकीच आहे. पाणी महाग आहे की द्राक्षरस? द्राक्षरस. आणि जे द्राक्षरसाचे बोतलेत, जे द्राक्षरसाने भरलेत किंवा द्राक्षरसासाठी वापरण्यात आलेत, त्यांच्या मनात एक वेगळंच आहे. आमची किंमत खूप जास्त आहे, आमचा हुद्दा खूप मोठा आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी असं आहे, मी तसं आहे, माझा हुद्दा हा आहे, मी इतका मोठा आहे, मी एवढा शिकलोय, मी एवढा पैशावाला आहे, मी असं आहे, मी तसं आहे. त्यांचा सन्मान मोठा आहे. देवाने त्यांना नाही वापरलं. जे स्वतःला शून्य करतात ना, माझा देव त्यांना उंच करणारा देव आहे. जे म्हणतात ना, मी नाही आहे प्रभू, मी योग्यतेचा नाही, आणि जे तुम्ही पाहिलं नसेल ते दाखवणारा तो तुमचा देव आहे. असे आशीर्वाद तो तुम्हाला दाखवतो की जे आशीर्वाद तुमच्या पिढ्यांनी पाहिल्या नसतील. अशा गोष्टी तो तुमच्या जीवनात करतो की ज्या गोष्टी तुम्ही कधी अनुभवल्या नसतील, कधी पाहिल्या नसतील. बायबलचं वचन आहे, एक स्पष्ट रीतीने या ठिकाणी सांगतं. लूक 5वा अध्याय 37 ते 39 वचनामध्ये, नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. हे कारण आहे की जर त्याच्यात नवा घातला तर तो जुना जर त्याच्यात काय असेल तो पण खराब होईल, आणि नवीन घातलेला तो पण खराब होईल. मॅच नाही होत ते दोन्ही. जुन्या बुधल्यांमध्ये नवा द्राक्षरस घालता येत नाही, हे बायबलचं वचन आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने हे कारण आहे की त्याने त्यांचा त्या जुन्या पात्रांचा वापर केला नाही. नवीन अशी पात्र निवडली की ज्या पात्रांनी कधीच द्राक्षरस पाहिला नव्हता. येशू ख्रिस्ताने ती पात्र उपयोगात आणली नाहीत की जी पूर्वी द्राक्षरसाची होती. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ते जुनं पण, ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या झटकून टाकल्या पाहिजे. ज्या गोष्टी परमेश्वराला चालत नाही. जुनं पण म्हणजे काय? प्रभूमध्ये येण्याच्या आधी काय नाही, आम्ही पण प्रसाद खायचो, काय नाही, थोडं आम्हाला पण चालतं, काय नाही, आम्ही करंजच करतो, बाकी कुठं काय करतो, आम्ही कुठं काय करायला जात नाही, आम्ही आमच्या घरातच करतो. काहीही असू शकतं, कुठल्याही गोष्टी असू शकतात. आमच्याकडे बघून लोकांना आमच्यात ख्रिस्त दिसला पाहिजे. आमची साक्ष आमच्या शेजार पाजारांमध्ये स्वच्छ असली पाहिजे. ज्या जुन्या गोष्टी तशाच ठेवून त्याच्यात आम्ही नवीन देवाच्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करू तर आम्ही शुद्ध जीवन नाही जगू शकत. थोडं जुनं पण ठेवलं, थोडं देवापासून नवीन पण घेतलं. देवा, मला तुझं पण काम करायचं आणि मला थोडं पाप पण करू दे. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मी तुझ्या नावाने भूते काढली, प्रभू म्हणाल तुझ्यातलं काढलंस का? प्रभू तुझ्या नावाने मी संदेश दिला, लोकांना दिला, स्वतःला कधी दिलास का? तुझ्या नावाने मी अद्भुत कृत्य केली, अरे लोकांसाठी केली, स्वतःसाठी करण्यासाठी कधी प्रार्थना केलीस का? काही लोकांना उपदेश करायला आवडतं.
शिकवायला आवडतं, सांगायला आवडतं, पण जर स्वतःचं जीवन तसं नसेल, सगळे उपदेश व्यर्थ आहेत. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. ती गुप्त पातक आमच्यामध्ये जर लपून राहत असतील ना, तर आज त्यांना काढलं पाहिजे जीवनातून. कोण नाही पाहत, कोण नाही पाहत, प्रभू पाहतोय. प्रभूला सगळं दिसतंय. अफरातफरी दिसतायत, गुप्त पाप दिसतायत, व्याभिचार, कोणाचं काय काय चाललंय, प्रभूला सगळं क्लिअर कट दिसतं. प्रभू येईल त्यावेळेस, प्रभू मला घे. तू नको, माझी तुला ओळख नाही आणि मला पण तुझी ओळख नाही. मैं अनजान हूं, कोण हो तू? प्रभू तुझ्या नाव ओळखत नाही तुला, चल हो बाहेर. जुने द्राक्ष रसांचे बुधले वापरण्यात आले नाही. जर आज या प्रभुवारी जर तुमच्या मनात कुठंतरी देवाचा आत्मा जर प्रेरणा देतोय की प्रभू मला तुझ्या कार्यासाठी वापर, त्या जुन्या बुधल्यांसारखं बनू नका, बना त्या दगडी रांजणांसारखं. प्रभू मला भर आणि माझा वापर कर तुझ्या चमत्कारासाठी, तुझ्या गौरवासाठी. प्रभू तयार आहे तुम्हाला वापरण्यासाठी. तुम्ही किती शिकलात, काय करता, किती तुमचा पगार आहे, किती विद्वत्ता आहे, किती ज्ञान आहे, देव ते पाहत नाही. अहो, मासेमारांना, अडाण्यांना त्यांनी उभं केलं आणि ज्ञानांचं ज्ञान कुंठित केलं. हा आपला प्रभू आहे प्रियांनो. आज त्याच्या पुढे समर्पित होण्याचा समय. दाविदाने शाऊलाचं चिलखत घेतलं नाही. येशू ख्रिस्ताने जुने ते द्राक्षरसाचे बुधले घेतले नाहीत. आमच्या गरजा खूप आहेत, पण कॉम्प्रोमाइजचं जीवन नाही जगायचं. देवा तुझ्याकडून पाहिजे आणि उत्तमच पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. कसं पाहिजे? उत्तमच पाहिजे, बस उत्तम पाहिजे. जेव्हा देव देईल ना, तेव्हा उत्तमच देईल. ज्याच्यात व्यंग नसेल किंवा कुठल्याही वाईट गोष्टी नसतील. त्याचा आशीर्वाद ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या आशीर्वादामध्ये नेहमी समाधान असतं. दुःख नाही जोडत त्याच्याबरोबर. हे घेन त्याच्याबरोबर रडत पण बस. जगातलं तसं आहे. जगातला पैसा पटकन येतो, पटकन जातो पण. आणि ज्याला मिळतो तो पैसा पण जातो आणि मिळवणारा पण जातो कितीतरी वेळा त्या पैशासाठी. आता कळेल त्याला कळेल, बाकीच्या नाही इकडं तिकडं वळेल. मी नाही काय करू शकत. चुकीच्या मार्गाने कुठली गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेवट वाईटच होणार आहे. परमेश्वराच्या योजनेतल्या गोष्टी आम्हाला मिळणं जास्त गरजेचं आहे. उत्पत्ती 3:6 मध्ये आदाम हवेने ते फळ खाल्लं. फळ कसं होतं दिसायला? मनोहर, खायला चांगलं, दिसायला मनोहर, शहाणे करण्यास इष्ट, म्हणजे एकदम तारीफ लिहिले. तिला काय वाटलं ते लिहिलंय. हवेला काय वाटलं त्या फळाबद्दल ते सगळं त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. देवाने सांगितलं खाऊ नको, खाऊ नको, खाऊ नको. पण तिने बरोबर तिकडे त्या झाडाच्या जवळ, आणि मला नाही वाटत असं लगेच देवाने आदाम हवेला बनवलं चला आपण फळ खायला जाऊ. खूप काळ लागला असेल. चल आदाम तिकडं फिरून येऊ. आदाम तेव्हा तिकडं जायचं नाही आपण. तेव्हा ते लांब दिसतंय ना ते झाड, आपल्याला त्याचं फळ खायचं नाही. जाऊ जाऊ चल, नको इकडे थांबायला नको जाऊ. मग कधी महिन्याभराने कधी परत डिस्कशन झालं. त्या दिवशी आपण तिकडे गेलो होतो, हा तिकडं ना जाऊ दे, नको बोलू जास्त त्याच्यामध्ये. अरे जवळपास 50 फळं होते त्या झाडावरती. नाही ग नाही, 50 नव्हती, एक 10-12 असतील, 50 नव्हती. काय बोलतोस? मला वाटतं 50 होती. बरं चल जाऊन बघू. चल मोजून येऊ. खायचं मी कुठं पितोय, फक्त चकना खातोय. एक दिवशी चकना होशील तू येड्या.
मी फक्त बसतो पास्टर, मी नाही त्यातला, मी नाही, मी फक्त बसतो. तू बसता बसता एक दिवशी कधी आडवा होशील सांगता येत नाही. कशाला? मी नाही करत. आज आमची साक्ष खूप महत्वाची आहे प्रियांनो. धन्य तो पुरुष, तोंड पाठ आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तोंड पाठ आहे, ते कृतीत आणायचे. नाही म्हणजे नाही, बसायचं नाही म्हणजे नाही, त्यांच्यात जायचं नाही म्हणजे नाही, नाही चालत आमच्या देवाला, नाही आम्हाला चालत, नाही जमत, नाही त्याच्याकडे गेलं का माझं मोठं काम होणार आहे. अरे मोठ्या कामाच्या नादात मोठा स्वर्ग निघून जाईल ना आजचा येड्या. काय फायदा होईल? स्वर्ग राज्यच आमच्या हातातून निघून गेलं तर मोठी मोठी कामं पैसे देऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी करून, वाईट गोष्टी करून व्यसनाधीन होऊन काय फायदा आहे? आज प्रभूची इच्छा आहे की आम्हाला त्या गोष्टी पासून अलिप्त राहता आलं पाहिजे. ज्या गोष्टींचा भार आम्हाला देव देऊ इच्छित नाही किंवा ज्या गोष्टी आमच्यासाठी नाहीत त्या गोष्टी आम्हाला त्याग करता आल्या पाहिजेत. सगळ्यात छान दिसणाऱ्या गोष्टी आमच्या नाहीत. आमेन. इफिस्करास पत्र वाचाल घरी जाऊन. पतींनो आपापल्या पत्नीवर, ते घरी जाऊन ना आपापल्या शब्दाला अंडरलाईन करा. आपापल्या, तो शब्द पण जास्त महत्वाचा आहे. काही लोकांना वाटतं फक्त प्रीतीच महत्वाचं आहे. नाही, प्रीती महत्वाचं आहेच आहे, पण आपापल्याला पण अंडरलाईन करा. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नाहीये. चिलखतही घेतो आणि गोफन पण घेतो आणि सगळंच घेतो. नाही, देवाच्या योजनेत काय, परमेश्वराने माझ्यासाठी काय ठेवलंय हे आज कळणं गरजेचं आहे. दगडी रांजणातून करायचं का चमत्कार देवाला? दगडी रांजण. नको खायचं का ते फळ? नको का खायला? नाहीच जाणार मी तिकडं, बघणार पण नाही तिथं. डिस्कनेक्ट होतो मी त्या गोष्टींशी ज्या जगाने मला दिलेल्या आहेत. आज निश्चय करा, जे तुम्हाला देवाच्या राज्यापासून बहकवू पाहतायत त्यांच्यापासून दूर व्हा. त्यांच्यापासून डिस्कनेक्ट व्हा. नकोय. आपल्यासाठी काय योजना आहे? तुम्हाला विश्वास आहे या गोष्टीवरती की प्रत्येकासाठी देवाची एक वेगळी योजना असते? प्रत्येकासाठी. साखर चांगली की वाईट आहे? चांगली. पण ज्याला डायबिटीस आहे त्याला नाही, नको. नाही ना जमत, करायचं वर्ज. काय त्याच्यात? दुसऱ्या कितीतरी गोष्टीत आपल्याला खाण्यासारख्या. विश्वासात तुम्हाला कमजोर करत नाहीये मी, पण ज्या गोष्टीने त्रासच होणार आहे माहिती आहे, मग कशाला खायचं ते? करता आलं पाहिजे त्याग आपल्याला. नको साखर तर नको, नको तेलकट तर नको. एखादी गोष्ट खाल्ल्याने मला हा त्रास होतो, माझं डोकं दुखतं, मला ॲसिडिटी होते, नका खाऊ, संपला विषय. माझ्या समजुतीप्रमाणे मी जे बायबल वाचतो किंवा मी अभ्यास करतो ना, मला एक गोष्ट कळाली आहे पक्की. जुन्या करारात ना वेद्या बांधायच्या. अब्रामाने बांधली, याकोबाने बांधली ना, वेद्या बांधायची आणि त्या वेद्यांवरती अर्पण द्यायची. शेवटची वेदी येशूचा क्रूस आहे प्रियांनो, बस मला माहीत नाही दुसरा. शेवटची वेदी येशूचा वधस्तंभ आहे आणि त्या वधस्तंभावरती येशूला देण्यात आलं. आज सगळं जे काही आमच्यात चुकीचं आहे, आम्ही काय म्हणतो? देवा प्रभू आम्ही त्याच्या क्रूसावर टाकतो, त्या शेवटच्या वेदीवरती द्या आज टाकून काहीतरी. प्रभूला सांगा, ही माझ्या आवडीची गोष्ट आहे प्रभू, मी याला खूप खाऊन माझ्या शरीराचा नाश केलाय, मी तुझ्या क्रूसावर देतो टाकून. आज वेदीवर अर्पण.
मी तुम्हाला म्हणत नाही आज दान घेऊन या, दशमांश नाही, मी ते काय नाही बोलत आहेत. मी तुम्हाला एक सांगत आहे की कुठली गोष्ट तुम्हाला प्रिय आहे की जी तुमच्यासाठी धोकादायक आहे, आज ती वेदीवर टाकून द्या, मोकळं व्हा. किती तुम्हाला बरं वाटेल माहिती आहे. आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करेल की परत तुम्ही त्या गोष्टीकडे वळणार नाही. राग असेल, द्वेष असेल, व्यसन असेल, काही असेल, क्रूसावर टाकून द्या. शेवटची वेदी आहे जिथं सगळं संपलं. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमचं पाप, आमचे शाप, सगळ्या गोष्टी तिथं संपल्या, त्याच्यावर टाकून द्या. ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज आहे त्याच्याकडे नजर लावायची आज नंतर. आणि ज्या गोष्टींनी आम्ही देवापासून दूर जाणार आहेत त्याचा आज खऱ्या अर्थाने त्याग करायचा. आजच्या शिबिराचा हाच उद्देश आहे. माझी गरज काय आहे आणि कुठली गोष्ट बिना गरजेची माझ्या जीवनात ठेवली. तिमोथेला पहिले पत्र 3 अध्यायात सांगितलंय की देवाचा सेवक म्हणजे प्रत्येकच सेवक आहे. आपण आहे का नाही? आपण सगळे देवाचे सेवक आणि सेविका आहोत. आपलं जीवन कसं असावं त्याच्यात लिहिलेलं आहे. ख्रिस्त शिष्यांना साजेल असं जीवन आम्ही जगायचं. प्रभूचे दास दासी आहेत आपण. कुठल्या गोष्टी आमच्या जीवनात राहाव्यात आणि कुठल्या राहू नयेत हे देवबाप तुम्हाला प्रकट करणार आहे. कधी आपण हॉटेलमध्ये जातो, जेवतो भरपूर एकदम, तो ऑर्डर घेणारा तर असा असतो ना, हे पण मागवा, हे पण मागवा, पुरणार नाही, हे पण मागवा, ॲडिशनल सांगतो. ॲक्च्युली 1-2 भाज्यांमध्ये सगळं होणार असतं पण तो जरा जास्तच घ्यायला लावतो. मग जेवण उरतं. मग तुम्ही सांगता पॅक करके दो, पार्सल करू. मग ते पार्सल घेतलं जातं आणि हॉटेलच्या दारात एक गरीब माणूस बसलेला असतो. देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देतो, गरीबाला देऊन टाक. गरीबाला, तू जेवलास ना पोटभर, त्या गरीबाला देव. हे तुझं जे एक्स्ट्रा झालंय ना ते त्याच्या वाट्याचं आहे, त्याला दे. नाश्त्याला खाईल, मग तुम्ही घरी घेऊन जाता, ते फ्रीजमध्ये ठेवता. सकाळी झोपेतनं उठता, काहीतरी अर्जंट मेसेज येतो, लवकर अशा अशा ठिकाणी बॉस बोलवतो, इथे पटपटपट आवरून तुम्ही निघून जाता. आणि ते जेवण तसंच फ्रीजमध्ये पडलेलं असतं. मग नंतर ते लक्षातून जातं. आता 2-3 दिवसांनी काढत, अरे खराब झाले, फेकून दिले. जे देवाचं ऐकत नाहीत ना, मी आता जेवणाबद्दल बोललो पण काही लोकांचं जीवन सुद्धा खराब होऊन जातं त्यांनी. काय म्हणतो मी समजून घ्या, मला काय म्हणायचंय. जे तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्ही नक्की ठेवा, ते तुमचंच आहे. पण जेव्हा देव सांगेल ना गरीबावरती दया कर, चर्चचं असं काम निघालंय, काहीतरी आपल्याला देणगी द्यायची, प्रभू तुझं आहे, तुझ्यासाठी घे. देवाला आज अशी प्रार्थना करा ना की देवा मला अशी बरकत दे का माझ्या एकट्याच्या खर्चाने अख्ख्या पुण्यातल्या मोठ्या मोठ्या सभा मला ठेवता येतील. इतकी बरकत दे का ज्या गावांमध्ये चर्च नाहीत ना, मी एकटा जाऊन चर्च बांधेल तिथं एकट्याच्या खर्चाने. तू दे नाही म्हणणार, मी बांधेन जाऊन माझ्या खर्चाने, एवढं मला दे. मग तो तुम्हाला भरभरून देईल, कारण तुम्ही त्याच्या कामासाठी मागताय. आणि जे म्हणतील देवा एवढं दे, मला सगळ्यांना जळवायचंय, लय जळशील तू एकटाच, नाही मिळत. काय ठेवायचंय आणि काय फेकून द्यायचंय आम्हाला कळायला पाहिजे. सदोम गमोराकडं
ज्यावेळेस 5 राजांनी, कादरला गोमर आणि इतर 4 राजांनी आक्रमण केलं, कितीतरी माणसं त्यांनी काबीज केली आणि सगळं सोनं नाणं चांदी लुटून वगैरे सगळे ते घेऊन गेले. बातमी आब्रामाला लागली. आब्रामाला जसं कळालं की माझ्या पुतण्याची प्रॉपर्टी घेऊन गेले कोणी, काहीतरी करायला पाहिजे. ते घरातले काम करणारे 318 लोक घेतले. किती किती बस. आणि युद्ध किती लोक राजांच्या विरुद्ध? 5 राजांच्या विरुद्ध. आब्राम आणि त्याच्याबरोबरचे 318 लोक जातात आणि त्या 5 राजांना पराजित करून जेवढं लुटून नेलंय सगळं परत घेऊन येतात. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द तुमच्या जीवनावर मी जाहीर करत आहे. जे वैऱ्याने तुमचं लुटलंय ते तुमच्या जीवनात परत येत आहे. जे आशीर्वाद तुम्ही गमावले ते आशीर्वाद तुमच्याकडे परत येत आहेत. देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावरती येत आहे. ज्या जीवनाविषयी तुम्ही दुःखी झाला होतात, आज नंतर तुमचा देव तुम्हाला आनंदित आणि हर्षभरित करणार आहे. जी संपत्ती तुम्ही गमावली ती तुमच्याकडे परत येत आहे. कारण अब्रामाचा देव आजही जिवंत आणि युगानुयुग असणार आहे. तो त्याच्या लेकरांचं नुकसान होऊ देत नाही. अब्राम जसा परत फिरला सगळी संपत्ती घेऊन, 318 लोक आणि ज्यांना काबीज केलं होतं ते सगळे लोक बंदी बनवून घेऊन गेले होते, ते सगळ्या लोकांना आणि धनसंपत्ती घेऊन तो रिटर्न आला. बायबल सांगतं उत्पत्ती 14:17 ते 24 वचनामध्ये की तो आब्रामाला भेटायला तिथं सामोरा आलेला आहे. पुढे पहा 18 वचन. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो आब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा आब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मल्कीसदेकला, शालेमच्या राजाला, शांतीच्या राजाला त्याने अवघ जे काही लुटून आणलंय त्याचा 10वा भाग दिला. पुढे ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा आब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मग सदोमाचा राजा आब्रामाला म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही घ्या. अख्ख्या शहरांची मालमत्ता जी लुटून नेली होती, जी आब्रामाने परत आणली, शालेमचा राजा म्हणतो सगळी संपत्ती तुम्हाला घ्या. ती काय साधी सुधी संपत्ती नव्हती, ती अफाट संपत्ती होती. कारण की सदोम गमोरा काही साधी शहरं नव्हती, संपन्न अशीच ती ठिकाणं होती. सदोमचा राजा सांगतोय संपत्ती तुम्हाला घ्या. अब्रामाचं उत्तर असा हादरून टाकणार आहे. पहा, पण अब्राहम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच्या समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हाला कारण न मिळो. या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. माझ्याबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ द्या, पण मी घेणार नाही, अब्राम म्हणतो. किती लोक आमेन म्हणतील? फार मोठी संपत्ती आहे अब्रामापुढं, फार मोठी संपत्ती आहे. जर अब्राम त्या दिवशी राजाला बोलला असता, अरे वा राजा, ते पूर्ण जेवढं आणलंय तेवढं, ते लाखो करोडो सगळं सगळं माझ्यासाठी, अरे काय दिलदार राजा आहे तू, थँक्यू थँक्यू थँक्यू. मग अब्रामाने जर ते घेऊन गेला असता, मग सदोमचा राजा तिकडं परत रिटर्न गेला असता ना. आता हे लोक जे आलेत उरलेले त्याचे, जे अब्रामाने सोडून आणले त्यांना घेऊन सदोममध्ये पोहोचला असता. सगळे बोला असं, अरे राजा कसं काय, बरा आहेस का, कसं काय, त्यांना घेऊन आला. सगळ्यांनी राजाचा जय जयकार केला असता. अरे आपले लोक घेऊन आला, पैसे कुठे आहेत, ते अब्रामाला देऊन टाकले. का? आपल्यासाठी तो लढला ना, मग त्याचा पगार नको द्यायला, देऊन टाकला त्याला. अब्रामाला त्याचा पगार देऊन त्याचा मोकळा करून टाकला.
मग दुसऱ्या दिवसानंतर, अरे अब्रामाकडं खूप संपत्ती आहे, आम्ही त्याला श्रीमंत केलंय, आमच्या जीवावर मोठा झालाय. काय लोकांना सवय असते ना, देतील 4 आणे. माझ्यामुळे त्या दिवसानंतर सदोमच्या राजाची कॉलर टाईट झाली असते. मी अब्रामाला श्रीमंत केले. तुमची ना छोटी छोटी कामं घेऊन ना अशा 150 लोकांकडे कधीच जाऊ नका. बाळा एवढी सही आणून देतो का बाळा, माझ्यामुळे झालं तिचं काम. कोण नव्हतं विचारत त्याला, मी केलंय त्याचं ऍडमिशन. मी माझ्यामुळं मी 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 जे असे मी आहेत ना बकरीसारखे बोलणारे, 2 गज की दूरी मास्क की जरुरी, ह्या लोकांच्या जवळ जाऊ नका. कारण ते एवढंसं काम करतील पण बोलून दाखवतील भरपूर. अब्राम म्हटला, मला तुमचा सुतळीचा तोडा पण नको, काहीच घेणार नाही मी तुमच्याकडून. उद्या तुम्हाला कारण मिळेल की मी अब्रामाला संपन्न केले म्हणण्याचं. अब्रामाला जगाला हे सांगायचं होतं की मला श्रीमंत करणारा माझा देव आहे. माझी संपन्नता जगाकडून नाही, स्वर्गाकडून आहे. कारण देवाने त्याला 5 वेळा अभिवचन दिलं की मी तुला राष्ट्रांचा पिता करणार, तुला संतती देणार. देवाचं अभिवचन आहे. देवाचं अभिवचन असताना मध्येच हागाऱ्याची एंट्री झाली. साऱ्याने कधी कधी ना लोक देवाला मदत करतात. तुला जमणार नाही कदाचित, आम्ही काहीतरी करतो मदत. ती एक चूक किती मोठी गडबड. देवबापाने अभिवचन दिले 2 प्रकारचे, वाळू आणि तारे. ह्या वाळूसारखी, वाळूच्या कणांसारखी, रजकणांसारखी तुझी संतती होईल. आणि दुसरं काय, आकाशातील तारे मोजता येतील का? वाळूचे कण, अशी संतती करील. इसाक आला असता फक्त, इस्माईलची मध्येच एंट्री झाली. मग एक गोष्ट आहे पक्की, इस्माईलची संतान अरबस्थानात त्यांची मुख्य आता वस्ती आहे, गल्फ कंट्रीजमध्ये. आणि वाळूतले सगळे आशीर्वाद म्हणजे पेट्रोल आणि तेलाच्या खाणी त्यांच्याकडे आहेत. भूमीवरचे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत, कारण ते वाळू सारखे आहेत. तुम्ही आणि मी ताऱ्यासारखे आहेत, आणि म्हणून वरचे स्वर्गाचे आशीर्वाद आमच्याकडे आहेत. पण आजही बऱ्याच अडचणी आहेत. देवाच्या योजनेत एक जरी पाऊल तुमचं चुकलं ना, तरी बऱ्याच गोष्टी चुकू शकतात. एक पाऊल चुकलं की बऱ्याच गोष्टी चुकू शकतात. अब्रामाला कळालंय की त्याने काय करावं, देवाने त्याला प्रकट केलंय, त्याप्रमाणे अब्रामाने त्या संपत्तीला हात लावला नाही. काय हवंय आणि काय नकोय हे आम्हाला कळालं पाहिजे. त्याग करता आलं पाहिजे. चिलखत नकोय मला, ते जुने बुतले नकोयत, मला नवीन रांजण पाहिजे. ती सगळी त्या
राजाने दिलेली एवढी संपत्ती अब्रामाने नाकारली, नकोय मला. जे देवापासून नाही ते आम्हाला नाकारता आलं पाहिजे. जे देवापासून आहे, प्रभूच्या योजनेतल्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला स्वीकारता आल्या पाहिजे. योनाच्या पुस्तकात लिहिलंय, जेव्हा वादळ, खूप वादळ, आणि योना काय करत होता? प्रार्थनेत होता, आहे की नाही, जहाजात. योना काय करत होता? झोपला होता. तिथून पुढे 3 दिवस झोपला का तो? जेव्हा जागं राहायचं तेव्हा जागं राहता आलं पाहिजे. जहाजात झोपलाय, वादळ आलंय, आणि मग नंतर कुणामुळे वादळ आलं? चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी कोणाची निघाली? नको तिथं लकी ड्रॉ बरोबर लागणार आहे. चिठ्ठी उघडली. योना कोण आहे आपल्यामध्ये? आता एवढे लोक आहेत, योना कोण आहे? मी 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 योना आहे, फेका मला पाण्यात. त्यांनी रिक्वेस्ट केली, माझ्यामुळंच झालंय हे सगळं. सगळा जो माल होता ना त्या जहाजावरती, तो आधी फेकून दिला. बायबलमध्ये लिहिलं, फेकून दिला. जहाज हलकं करण्याचा प्रयत्न केला, आणि ज्या योनामुळे संकट आलं त्याला फेकून दिलं. देवाकडे प्रार्थना करा, प्रभू आज आम्ही वचन ऐकलं आणि त्या वेदीवर ना ती गोष्ट मी आज टाकून देतो जी तुला आवडत नाही. काहीतरी असेल प्रत्येकाच्या जीवनात, काहीतरी असेल, ती गोष्ट द्या टाकून आणि मोकळे व्हा. आणि प्रभू पहा कसं आशीर्वादित करतो. या आपण सगळे उभे राहूया, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करू. या आपले डोळे बंद करूया. ज्यांना शक्य होईल आपले हात उंच स्वर्गाकडे करू. देवबापाकडे प्रार्थना करूया. प्रभूला नव्याने समर्पित होऊया. प्रभू माझं जीवन तुझ्या हाती घे. तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून काढ. तुला माझ्या जीवनाविषयी प्रभू जे तुला करायचं ते तू कर. आज मी तुला समर्पित होत आहे. माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. प्रभू माझा ताबा घे राजा. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. आज तुझं वचन ज्या ज्या कानांपर्यंत गेलेलं आहे प्रभू, अशा माझ्या प्रत्येक भावा बहिणींना प्रभू, माता पित्यांना, लहान थोरांना प्रभू तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या दैवी सामर्थ्याने तू भर. प्रभू आज आम्ही प्रार्थना करीत आहोत, जसं त्या शाऊलाचं चिलखत दाविदाने काढून टाकलं. आज ज्या गोष्टी आमच्या जीवनात तुला न आवडणाऱ्या, ज्या गोष्टी आमच्यासाठी नाहीतच प्रभू परमेश्वरा, त्या गोष्टी आज आम्ही काढून टाकाव्यात, यासाठी आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात जे जे निर्णय आज प्रत्येकाने घेतलेले आहेत, त्या निर्णयात प्रभू तुझा दैवी सामर्थ्याचा हात तू दे. तुझी कृपा दृष्टी कर. बंधन तोड देवा, अडखळणं निघून जाऊ देत. आणि प्रभू तुझ्या सानिध्यात आपल्या लेकरांना मजबूत कर, सामर्थ्यात उभं कर. तुझं गौरव प्रकट कर राजा. पित्या तुला धन्यवाद देतो. आज या पहिल्या सत्रात तू आमची भेट घेतलीस, आणि प्रभू कुठल्या गोष्टी आमच्या जीवनात तुला न आवडणाऱ्या होत्या, त्या गोष्टींची तू आम्हाला जाणीव करून दिलीस प्रभू. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना केली आहे प्रभू, आणि नक्की त्या गोष्टी आमच्या जीवनातून आज तू 100% काढून टाकल्यास देवा. प्रभू येशूच्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध केलं. तुझे उपकार मानतो राजा. ज्यांच्या जीवनावरती प्रभू गरिबीचे शाप असतील, अडीअडचणी असतील, अडखळणं असतील प्रभू, व्यसनाधीनपणा असेल, तुला न आवडणाऱ्या गुप्त पातकांमध्ये कोणी अडकलेला असेल प्रभू, आज तुझा दास्यानाने मी प्रार्थना करतोय प्रित्या, येशूच्या नावात ते सगळे बंधन तुटले जाऊ देत राजा. प्रभू तुला धन्यवाद. साखळदंड तुटले जात आहेत प्रभू, तुला धन्यवाद. अडखळणं काढून टाकलेस. मनापासून तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना प्रभू तू मान्य केलीस. धन्यवाद प्रभू. पित्या धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकली. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन.